Cancer Healer Center, a new beginning. मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल तर या मुख्यमंत्री फडणवीसांच्या धमकीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर, मात्र हात जोडत मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्यास नकार। पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका, कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची जळ पक्षाला असते। धनंजय मुंडेंच्या समोरच अजितदादांचा आमदारांना कानमंत्र। मुंडेंच्या राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही, महायुती अबाधित राहणार, महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्णय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, तर राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदची हाक, तर देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं याचे पडसाद। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या, तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न। 10 महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये 36 खुनांच्या घटना उघडकीस, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी, कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर आता निलंबनाची टांगती तलवार। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही, तर गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट, 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आंदोलन, मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं करणार। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार, तर 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। टोरेसकडून 15,000 लोकांची 163 कोटींची फसवणूक, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा, वहाळ, बामणडोंगरी, उल्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय, प्रशासनानं बाजारभावानुसार भरपाई न देताच भूसंपादन केल्याचा रहिवाशांचा दावा। भारताची चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय, विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी, तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स। चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आता पाकिस्तानात नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार, भारत अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानं सामना दुबईतच खेळवला जाणार। Cancer Healer Center, a new beginning.